त्यांची आज डिस्चार्ज करतो आहे आपण. पेशंटचं गाव तसं कसगेवाडी आहे, म्हणजे उमरगा तालुक्याच्या म्हणजे गुलबर्गीला जात असताना, आळंद तालुक्यात जात असताना कसगेवाडी म्हणून गाव आहे. तर आमचा वंध्यत्वासाठी म्हणजे मूलबाळ न होणाऱ्या जोडप्यांसाठी बऱ्याच ठिकाणी जे कॅम्प होतात, म्हणजे गावोगावी आम्ही कॅम्प जे घेतलेत प्रत्येक तालुक्याला, त्यापैकी असाच एक कॅम्प उमरगा तालुक्यामध्ये आमचा साई हॉस्पिटलला घेतला होता. साई हॉस्पिटल म्हणजे बऱ्यापैकी तिथं चांगलं हॉस्पिटल आहे उमरग्यामध्ये, जिथं आमचे मित्र आहेत, डॉक्टर खेडे आहेत, मुगळे आहेत, शिंदे आहेत. असंच त्यांचंही कॅम्पमध्ये त्यांनी नाव नोंदणी करून उमरग्यासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी कॅम्प घेण्यात आल्याच्यानंतर कॅम्पच्या माध्यमातून ते हॉस्पिटलमध्ये इथं ट्रीटमेंट घेण्यासाठी आले. लग्नाला 20 वर्ष झाले होते त्यांनाही. अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी ट्रीटमेंट घेतली. पेशंटच्या सोबत त्यांची आई आहे. पेशंटची आई म्हणजे ती स्वतः सांगत होती की म्हणजे माझी आई पण नसताना पण मुलीला बाळ व्हावं ह्या अपेक्षेसाठी मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले 20 वर्ष, पण मला यश येत नव्हतं सर. पण तुमचा कॅम्प योगायोगानं आम्हाला कळाला, कॅम्प आहे म्हणून कळाल्याच्यानंतर आम्ही तिथं नाव नोंदणी करून इथं आलो आणि आज आपण बाळ घेऊन जातोय, याचाच आम्हाला भरपूर आनंद आहे. आणि त्यातल्याच मुलगा झाला त्यामुळे तिला आणखीन जास्त आनंद आहे. दोन्ही नवरा बायकोला लग्नाच्या 20 वर्षांत बाळ झाल्या बाबतीत व तुम्ही जे काही हॉस्पिटलच्या स्टाफवरती विश्वास दाखवला आहे त्या बाबतीत तुमच्या दोघांचेही धन्यवाद. तुमच्या दोघांचे अभिनंदन करतो. पेशंटच्या आईला 2 शब्द बोलण्यासाठी मी संधी देतो. तुम्ही बोलू शकता का? आरामशीर बोला. आता सर सांगितलं, आम्हाला सगळं समजावून सांगितलं शाने मॅडम. चांगलं झालं त्याचं ऐकून आम्ही आलो. आम्हाला आनंद झाला. सरच्या हाताने हे झालं, आमचं लई पोट भरलं. त्याला आशीर्वाद चालतंय. थँक्यू. तुम्हाला बोलायचं आहे काही? बोला की, काय अडचण बोला. पेशंटला आम्ही बोलतो काय करतो, तर बरीच मुली अशा आहेत की ज्यांना केवळ घरातनं सपोर्ट नसल्यामुळं, म्हणजे घर से सपोर्ट नहीं है, इसके वजह से बहुत सारे पेशेंट्स, एक तो उनके पैसे का प्रॉब्लम रहता है, नहीं तो बहुत लोगों को सपोर्ट करने वाला फैमिली कभी कभी वहाँ पे भी प्रॉब्लम आता है. कारण बरीच ठिकाणी ट्रीटमेंट घेतल्याच्यानंतर 2 वर्ष 4 वर्ष आता तुझा प्रॉब्लेम तुझं घरी माहेरी बघ. कारण हा विषय फार नाजूक आहे. कारण कोणी एकदा दोनदा 4 महीने 6 महीने दिखाएगा, लेकिन उसके बाद में पेशेंट ट्रीटमेंट छोड़ देते हैं. कारण हे जे पेशंट्स आहेत बऱ्यापैकी त्या ठिकाणी छोट्या ठिकाणी तालुका लेवलवरती ट्रीटमेंट घेतात बाळ होण्यासाठी. बरेच जण आयुर्वेदिक ट्रीटमेंटकडे वळतात. पण महत्त्वाचं काय की पेशंटलाच माहीत नाही की आपल्यात काय प्रॉब्लेम आहे, आणि हा प्रॉब्लेम जो पण कळत नाही ते डॉक्टरचं काम आहे की सांगायचं किंवा तुमचा हा प्रॉब्लेम आहे. मी प्रयत्न करतो, फक्त शेवटी आता तुम्हाला जे काही शक्य आहे आपल्या साईडनं जे काही प्रयत्न करून. पण आताही सध्या हॉस्पिटलमध्ये बरेच पेशंट्स आहेत ज्यांना जुळे बाळ आहेत, जे बऱ्याच वर्षांतर बाळ राहिलेत. गरोदर महिला बऱ्यापैकी 40 वर्षाच्या वरच्या आहेत. त्या पण बिचाऱ्या फार कष्ट करून इथे ट्रीटमेंट घेण्यात आले. आता मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणची ट्रीटमेंट आणि या इकडची ट्रीटमेंट तेवढी फीस तेवढं पेशंट लोकांना परवडत नाही. तर कॅम्प घ्यायचा उद्देश हाच होता की गरीब पेशंटला एक संधी भेटावी, आपल्या हाताने म्हणजे आपल्या हॉस्पिटलच्या तर्फे त्यांना काय ट्रीटमेंटमध्ये सवलत देता येईल. कारण पेशंटनं जोपर्यंत आम्हाला चान्स देणार नाही, जे पेशंट स्वतः आम्हाला ट्रीटमेंट करू देणार नाही, तोपर्यंत आम्ही आमचं जे काही शिक्षण झालंय किंवा जे काही कौशल्य आमच्यामध्ये, उदाहरणार्थ ऑपरेशन असेल, दुर्बिणीचे असतील किंवा आययूची ट्रीटमेंट असेल, आम्ही पण कोणावर करणार प्रयत्न. त्यामुळे तुम्ही आम्हाला चान्स दिला ह्याच्याविषयी मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. अक्षरशः त्या कॅम्पमध्ये 88 पेशंटची नाव नोंदणी झाली होती. जवळपास 88 पेशंट त्यावेळेस आले होते. असाच कॅम्प आम्ही आळंदमध्ये पण घेतला होता. तिथून सुद्धा दूर गावून पेशंट्स इथे यायचे. त्याही मुलीला आज 2 मुली झालेल्या आहेत. तोही पेशंट आम्हाला कायम आठवणी देतो की फर्स्ट कॅम्प आमचा आळंद तालुक्यामध्ये झाला होता. त्यानंतर जे एकदा कॅम्प चालू झाली आमची की कळंब आहे, म्हणजे पानगाव आहे, रेणापूर आहे, मुरुम आहे, लोहारा आहे, सास्तूर आहे, बऱ्याच ठिकाणी कॅम्प घ्यायचा उद्देश किंवा असे पेशंट जे आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं काय करायला पाहिजे किंवा कशामुळे बाळ होत नाही आणि कुठली ट्रीटमेंट घेतली तर यश येईल, भलेही त्यांना पैशाची अडचण असली तर आम्ही आमच्या साईडनं जे काही पेशंटला सूट असेल म्हणा किंवा त्यांना टप्पे म्हणा म्हणजे पैसे भरण्यासाठी ते निश्चितच देऊ. तुमच्यासारखेच बरेच पेशंट्स आहेत, गरीब पेशंट्स आहेत ज्यांना ट्रीटमेंटसाठी केवळ पैशामुळं ट्रीटमेंट घेऊ शकले नाही. त्याही पेशंटना तुम्ही बोलल्याच्यानंतर जो काही आधार मिळतो. आता बरेच पेशंट्स आहेत, मॅडम हे अभी बिदर से है, बहुत सारे पेशंट्स आहेत. तर दूर गावून पेशंट्स येतात. कशामुळे येतात किंवा गुण यावं, गुण यायला निश्चितच 100% पेशंटचा विश्वास डॉक्टरवरती महत्त्वाचा आहे. डॉक्टरचे प्रामाणिक प्रयत्न. बाकी देणारा देव आहे, घेणाऱ्याला घेता आलं पाहिजे. ट्रीटमेंट घेणाऱ्यांना पण व्यवस्थित विचार करून ट्रीटमेंट घ्यावी. जिथं कुठं शक्य आहे त्या ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट घ्यावी. थँक्यू, धन्यवाद. ओके, थँक्यू. बापरे.
चल थँक्यू बरं का. या काकू या. फोडतो बरं का मी. फोटो काढतो एक. धन्यवाद.